नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आज बोलबर्वाच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या मूळच्या आहेत कोल्हापूर जिल्हा 32 शिराळा इथल्या. कार्यक्षेत्र सध्याचं जे काही त्यांचं आहे आणि कर्मभूमी जी काही आहे ही कोल्हापूर आहे. सूत्रसंचालक, अनुवादक, लेखक, अपंग व्यक्तींच्या सार्वजनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जाणीव जागृतीचे काम करणाऱ्या आणि समाजमान्य स्टिरियोटाइप्स धडकून मोडण्याचं काम करणाऱ्या सोनाली नवांगुळ. सोनाली, वेलकम टू बोलबर्वा. थँक्यू कामाक्षी. सोनालीची एक ओळख आपण अजून करून घेणार आहोत, पण ती बोलण्याच्या ओघामध्ये आपण नक्की घेऊया. सध्या परिस्थितीत सोनाली, तुझं बोलबर्वाच्या या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत आहे. आज तुझ्यासारखी व्यक्ती आमच्या इथे गप्पा मारायला आमच्याशी येते आहे, हे आम्हाला खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारावासा वाटेल की हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप ही कोल्हापूरमधली जी नसीमा हुजरूक यांनी नावारूपाला आणलेली संस्था होती, त्यांच्या अपंग पुनर्वसन संस्थेमध्ये 7 वर्ष तू सोशल वर्कर म्हणून काम केलेलं आहेस. तेव्हा तुला हे काम करताना काय शिकायला मिळालं एक व्यक्ती म्हणून, किंवा कोणते अनुभव व्यक्ती म्हणून तुला समृद्ध करत गेले असं तुला वाटतं? एकतर मी जेव्हा 2000 साली तिथे आले तेव्हा माझं बाहेरच्या जगाशी जे जोडणं होतं स्वतःला ते अगदी अल्प प्रमाणात होतं. म्हणजे मी त्यापूर्वी ग्रॅज्युएशन नुकतंच माझं तेव्हा संपलं आणि मी आले, पण तोपर्यंत मी आमच्या शिराळ्याच्या घरात पूर्णपणे होते आणि शाळा कॉलेजला परीक्षेपुरती जात असायचे. आणि बाकी बाहेर कुठे थोडंसं फिरायला बाहेर पडलं किंवा कुठल्या छोट्या ट्रिपला आम्ही सगळे मिळून गेलो तर तेवढंच माझं बाहेर पडणं असायचं. त्यामुळे आता आई बाबा किंवा आपला कम्फर्ट झोन असतो, आपले जवळचे नातेवाईक, आपली मित्रमंडळी जी फक्त घरात येतात, तर बाहेर स्वतःला मी वावरते हे मी सुद्धा मला बघितलेलं नव्हतं. कारण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायची योग्य वेळी आपण प्रयत्न केला नाही ना तर आपण त्याच्यात फिक्स होतो आणि आपल्याला भीतीच वाटते बाहेर पडायची. आणि अगदी सुरुवातीला आपल्या आईबाबांनी आणि आपल्या जवळच्या लोकांनी घेतलेली काळजी आपण हवीशी करून घेत ती इतकी अंगवळणी पाडतो की आपल्याला त्याची इतकी सवय होते की आपण स्वतःला स्वतंत्र जागी कल्पूच शकत नाही. तर मला वाटतं की ती वेळ माझी होती जेव्हा मी हेल्पर्स मध्ये आले. माझ्या एका मित्रानं, राहुलनं मला विचारलं होतं की सोनाली, आता ठीक आहे, तू मार्क बिर्क तुला मिळतायत आणि तू बडबडी आहेस आणि लोकांना आवडतेस बिवडतेस येणाऱ्या, पण तुझं पुढं काय होणार? तर मला खरंच भीती वाटत होती की माझं पुढं काय होणार. पण आपल्याला भीती वाटलेल्या गोष्टी आपण उच्चारत नाही ना, आपण त्या मनाआड सारतो. म्हणजे त्या अमेरिकन सिरीज बघताना आपण त्याच्यात नेहमी बघतो की त्याच्यातल्या बायका ज्या विशिष्ट संसारात गुरफटलेल्या असायच्या त्या म्हणतात की आम्ही सगळं कार्पेट खाली सारतो. तर तसं आपण सुद्धा तसंच काही प्रमाणात करतो, आपण कार्पेट ऐवजी सतरंजी खाली घालतो बस. तर मला वाटतं की मी हेल्पर्स मध्ये आले तेव्हा मला ते सगळं विश्व नवीन होतं. अर्थात मला तिथं भीती पण खूप वाटली होती, कारण हे पहा की आपल्या विशिष्ट कम्फर्ट झोन मध्ये आपल्या शरीराचं आणि मनाचं काहीतरी वेगळं झालंय याचा सगळ्यांना सराव होतो आणि त्याची रोज जाणीव होत नाही आपल्याला. बाहेरच्या जगात जेव्हा तुम्ही तुमच्यासारखेच वेगवेगळ्या तऱ्हेचे अपंग लोक बघता तेव्हा तुम्हाला अचानक स्वतःच्या अपंगत्वाची जाणीव व्हायला लागते आणि भीती व्हायला लागते. लोकांवर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. म्हणजे कोणाला एकदम इन्स्पायर व्हायला होईल की अरे बापरे, हे कसले करतायत आणि मी पण करीन वगैरे. पण मला मात्र भीतीच वाटली, कारण की मला वाटलं की त्यांच्यामुळे आता माझं काय आहे ते मलाच स्पष्टपणे दिसायला लागले ठसठशीतपणे. आणि दुसरी गोष्ट, अशा संस्थांमध्ये जी भाषा वापरली जाते त्या भाषेबद्दल, म्हणजे जरुरी नाही की मी हेल्पर्सलाच क्रिटिसाइज करतेय, अशा सगळ्याच संस्थांमध्ये बोलण्या वागण्याची जी पद्धत आहे ना ती खूपच जास्त टिपिकल आहे आणि त्यातनं बाहेर येण्यासाठी आपल्याला खूप जास्त नव्यानं एम्पथी शिकण्याची गरज आहे, हे आज मी सांगू शकते. मला तिथे फॉर्म भरताना तिथल्या बाईंनी विचारलं की तुला काय झालंय, तर मी म्हंटल की पॅराप्लेजिया, असं मला त्यावेळी म्हणता नाही आलं.
मी त्यांना म्हटलं की ते सरावाने येतं. आपण अशा संस्थांमध्ये काम करायला लागलो ना, अशी अपंगत्वाची नावं अशी तोंडावर आपण चुटकीसरशी फेकू शकतो. जसे आंतरराष्ट्रीय सिनेमा बघणारे वेगवेगळ्या डिरेक्टरची नावं अशी तोंडावर फेकतात आणि आपल्याला असं घाबरवतात ना, तसं तसं काहीसं असतं तिथे. तर त्यांनी मला विचारलं, काय झालंय तुला? तर मी त्यांना म्हटलं की मला ना चालता येत नाही आणि मला कमरेखाली सेन्सेशन नाहीये आणि लघवी संडासचं सुद्धा मला काही कळत नाहीये. तर त्या म्हटल्या, अरे बापरे, म्हणजे तुला पराकोटीचं अपंगत्व आलंय. इतका पोटात खड्डा पडला माझ्या की आतापर्यंत मला माहित नव्हतं की मला काहीतरी भयंकर झालेलं आहे आणि आता मला ते कळलंय. आता कसं होणार माझं? म्हणजे जे माझ्या बरोबर इतके वर्ष आहेच बरं का, त्याचीच मला अचानक भीती वाटायला लागली. पण हळूहळू लोकांमध्ये तिथल्या मिसळताना करताना मला सराव झाला आणि दुसऱ्या दिवशी थोडीशी तयारी झाली की मी आपण त्यांच्या ऑफिसला जाईन. खरं तर नव्या जगात आल्यावर खूप गोंधळ होते की आपण पुढे शिकायचं आहे की नोकरी करता करता त्यातलं रोजचं जगण्याचं शिकायचं आहे की शिक्षण म्हणजे नेमकं असतं काय. तर मी शाळेत न गेलेली आणि मला कपडे सारखे ओले होणार, त्यामुळे मला असं वाटत होतं की अरे कोल्हापुरात आलोय आणि इकडचे सगळे ते काउंटरवर उभे आहेत ते शिवाजी युनिव्हर्सिटीत जायला लागलेत आणि आपण पण जाऊया की. तर मी नसीमा दिदींना फोन केला. त्यावेळी मी म्हणजे अशा माझघरातून डायरेक्ट या संस्थेत आल्यामुळे काय झालं होतं की मला ती हायरार्की असते ना, ती माहितच नव्हती की अध्यक्ष, सचिव, खजानीस आणि आपण कसं बोलायचं असतं, जरा असं घाबरून राहायचं असतं वगैरे. मला डोमलाची कसली भीती माहित नव्हती त्यांच्या बाबतीत. आणि मी डायरेक्ट नसीमा दिदींना फोन केला आणि म्हटलं, दीदी हे सगळे कॉलेजला निघालेले आहेत, मी पण जाऊ का शिवाजी युनिव्हर्सिटीत आणि मी ग्रॅज्युएशन माझं झालंय आणि मी MA ला प्रवेश घेऊ काय? तर त्या इतक्या कडाडल्या विजेसारख्या त्या मला म्हणाल्या, तुमच्यासारख्या माणसांचा हाच प्रॉब्लेम आहे. इथे तुला प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही प्रवेश दिलाय आणि तुला आता शिकायला जायचंय, त्याचा काही उपयोग नाही आणि 2 नावेत तुला पाय ठेवता येणार नाही. तुला आम्ही याच्यासाठी प्रवेश दिलाय, त्याच्यासाठी थांबायचं असलं तर थांब, नाही तर घरी जा. मी घाबरलेच, कारण तोपर्यंत इतक्या हार्शली कोणी मला बोललेलं नव्हतं. म्हटलं असू दे, बघूया, बाबांनी मला नाहीतरी सांगितलंच आहे, तुला नकोसं वाटलं की तू घरी ये, बघूया आणखी काही दिवस काय होतंय ते. पण भरपूर रडायला येत होतं, कारण बाहेरच्या जगात आल्यावर ना, पण ही चांगली गोष्ट आहे, ही आपली तयारी होते. आपल्याला सगळे काही सांभाळून घेणार नसतात, आपल्या मताप्रमाणे वागणार नसतात, तर बाहेर आल्यावर म्हणजे माझ्यासारख्या असंख्य व्यक्तींना तीच लढाई खरी तर असते की नकार, अपमान आणि अशा सगळ्या गोष्टी, आनंद सुद्धा, लोकांनी आपल्याला वेगळ्या नजरेनं पाहणं, त्या नजरांना उत्तरं देणं, या सगळ्याचा या सगळ्याची तयारी करण्याचा तो रंगमंच असतो. तर मला वाटतं त्या पहिल्या दिवसापासून हे सगळं माणूस म्हणून कसं फेस करायचं याची माझी तयारी सुरू झाली आणि मग ती होतच राहिली. एका छोट्याशा प्रश्नाचं मी इतक्या लांबलचक उत्तर दिलेलं आहे. तुझा अनुभव आहे सोनाली, मला नाही वाटत आहे की उत्तर कोणालाही हे लांबलचक वाटणार आहे, कारण आतापर्यंत तुला खुर्चीत बसलेली पाहिली आहे सगळ्यांनी. त्यामुळे नक्की तुझ्या शारीरिक परिस्थितीचा अंदाज हा सांगितल्याशिवाय येणं खरंच शक्य नाही आहे. 10वी मध्ये तू शाळेत पहिली आलीस, 12वी मध्ये फर्स्ट क्लास मिळवलास, BA इंग्लिश ऑनर्स आणि मग MSCIT सारख्या परीक्षेमध्ये 84% मार्क. हे झालं तुझ्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल. हे सगळं वयाच्या 9व्या वर्षी बैलगाडीला अपघात होऊन पाठीच्या कण्याला जी तुला दुखापत झाली आणि पॅराप्लेजिया या शारीरिक परिस्थितीला सामोरं जायला लागलं, त्याच्यानंतरच हे तुझं यश आहे. पण शाळा कॉलेज हे बाकीच्या मुलांसारखं तुला जायला मिळालं नाही. मग अभ्यास आणि शिक्षण हे तू घेतलंस तरी कसं नक्की? हा, म्हणजे मला वाटतं अजूनही काही प्रमाणात शाळांमध्ये हे प्रॉब्लेम शिल्लक आहेत. मी जेव्हा थोडीशी बस्ती झाले, म्हणजे हॉस्पिटलमधले उपचार वगैरे हे सगळं सत्र आमचं, मी मुंबईत ऍडमिट होते, तर ते 1.5-2 वर्ष चालू राहिलं अपघातानंतर. आणि जेव्हा घरी आले, थोडा थोडा बसायचा सराव झाला, पण माझ्या पाठीचं वगैरे सुद्धा ऑपरेशन झालं होतं. तर मी इतक्या लगेच शाळेत जाऊ शकत नव्हते आणि माझी परीक्षा घरी येऊनच शिक्षकांनी घेतली होती. माझे आई बाबा दोघंही शिक्षक असल्यामुळे त्यांचं ते सगळं एक्सटेंडेड कुटुंबच आहे आणि ही गावातलं ते थोडंसं नेमाडे म्हणतात तसं सेंद्रिय वातावरण जे असतं ना, ते गावात असल्यामुळं एकमेकांच्या अडचणी समजून कुठे कोणासाठी काय उपयोगी पडता येईल असाही काही विचार तिथे सहजपणानं व्हायचा. तर त्यामुळे शिक्षकांनी परीक्षा घरी येऊन आधी 4थी, 5वी, 6वी अशी घेतली आणि 7वी पासून
असं ठरवलं. आणि तेव्हा मी यथातथाच होते अभ्यासात, कारण अजून सगळं काही जुळलं नव्हतं ना. आपली नवी परिस्थिती, पूर्वीचं माझं घर जे होतं, जे माझं होतं, ते आता माझ्या शारीरिक परिस्थितीमुळे घर तेच असलं तरी सगळंच बदललं होतं ना. तिथं मी स्वतःचं पाणी सुद्धा स्वतः पिऊ शकत नव्हते. सगळं काही दुसऱ्यांनी हातात द्यायचं होतं मला. आणि मग अभ्यासाला गती येण्यासाठी थोडा वेळ जाणार होता, कारण पुष्कळ महिने लोक पाहायला येणं, कशी आहे तुझी तब्येत असं विचारणं, हे सगळं चालू राहिलं. आणि त्या सगळ्याचा एक मला वाटतं असा एक कंटाळा चिवटपणे साठत गेला. आणि मग मी कदाचित अभ्यासाकडे वळले. आणि मग 7वीला आम्ही प्रयत्न केला की मी शाळेत जाऊ शकेन. पण माझे कपडे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कदाचित गेल्यावर ओले झाले. मग त्यावेळी डायपर्स, कॅथेटर वगैरे असं सगळं मला लावलं नव्हतं. कॅथेटर तर इतक्या लहान मुलांना दीर्घकालीन लावून ठेवत नाहीत. आणि डायपर वगैरे असे वापरण्याची तेवढी काही तिथे आता कसं सहजच आपण करतो, त्यावेळी अशी गोष्ट सहजी समोर नव्हती. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी कपड्यांच्या घड्या जशा वापरल्या जायच्या, तशा त्यावेळी ठेवलेल्या असायच्या. पण त्या ओल्याच व्हायच्या ना सारख्या, कारण पॅराप्लेजिक्सना एकदम कपडे ओले होणं किंवा थेंब 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 युरिन होत राहणं अशा गोष्टीच होतात. तर असं सगळं शाळेत झाल्यावर काही मुलींनी मला चिडवलं आणि मग मला ते नकोसं वाटलं. अर्थात हे आता मला समजून घेता येतं, त्यावेळी राग आला तरी, की अशा सगळ्या वेगळ्या प्रश्नांना फेस करून घ्यायची तयारी कुठे आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेत, आपल्या सामाजिक संस्कारांमध्ये, की वेगळ्या परिस्थितीत असणाऱ्या माणसांनी स्वतःला कसं समजून घेत डील करावं आणि समोरच्यांना स्वतःची नवी परिस्थिती कशी समजून द्यावी, याची मानसिक स्थिरता येण्यासाठीच्या आपल्याकडे सोयी नाहीत. तशा प्रकारच्या काही डॉक्टर किंवा अन्य व्यवस्था उपलब्ध नाहीत. आणि आपल्या जनरल फिजिकली एबल असणाऱ्या माणसांना सुद्धा केवळ त्याच्याविषयी दुःख करणं किंवा त्याचा पापपुण्याच्या कल्पनेपर्यंत विचार करणं किंवा काय बाबा आहे ते आता कसं तरी सोसायचं काढायचा जन्म, अशा प्रकारचे पॅथेटिक उद्गार काढणं या व्यतिरिक्त काय ट्रेनिंग आहे आपलं अशा नव्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं. तर मला वाटतं ते त्यांचं नसणारच होतं. माझं तरी कसं असू शकलं असतं. आई बाबांना या सगळ्याची कल्पना नसते. तर मी तुम्हाला म्हणजे तुला हे सांगते याच्यासाठी की आज मला इतकं मागून सगळं म्हणजे काय म्हणतात सिंहावलोकन करताना असं दिसतंय की हे सगळं असतं तर किती सोपं झालं असतं आणि आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला आणि पटपट ही अवघड फेज क्रॉस करायला मदत झाली असती. पण मग मी नंतर निर्णय घेतला की मी शाळेत जाणार नाही, कारण की माझं हे असंच होत राहणार ना. आणि प्रत्येक वेळी मी साशंक राहणार की वास येतोय का, कपडे ओले जातात का, कोणी माझ्याकडे बघतंय का. आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण अडकलेलो असतो ना, आपण किती पण शहाणे असू तरी आपल्याला त्याचा विसर पडतो आणि आपण आजूबाजूचे लोक जे कुठे काही बोलत असतात ते सगळे जणू आपल्याविषयी कारस्थान करतायत आणि आपल्याविषयीच गॉसिपिंग करतायत असं आपल्याला वाटायला लागतं. आणि त्या फेजमध्ये मी पण अडकलेले होते. कोणीही अडकतं, फक्त ती फेज आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यातनं बाहेर येणं ही जरुरीची गोष्ट असते. तर मला वाटतं कालांतरानं तेही झालं आणि मग मी अभ्यासाला लागले. पण मी एकटी घरी अभ्यास करायचे, तर माझा फार मजेशीर गोष्ट होती की मी सतत एका जागी असल्यामुळे ना मी जास्त आवाज ऐकायला शिकले. मी जास्त वास घेण्याबद्दल मला तीव्रता तयार झाली, की स्वतःच्या स्थितीमुळे होतीच. पण ना आपण जेव्हा म्हणजे हा काळ करोनानी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात देऊ केला, पण आपण घेऊ केला का प्रत्येकाने हे मला माहिती नाहीये. तर आपल्या त्या एकट्या स्पेसमध्ये आपली सगळं शरीर ऐकणं, आपली सगळी त्वचेची रंध्र ऐकणं आणि मग आसपासच्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याविषयी काही वेगळ्या तऱ्हेनं पाहू आणि जगू शकणं, याची उसंतच आपल्याला वर्षानुवर्ष काम करताना जात राहिलेली आहे. आणि करोनात अचानक असा एकांत लादलेला का असेना मिळाल्यामुळे सुरुवातीच्या काळातली गंमत जम्मत जाऊन माणसं कदाचित त्या एकांताकडे वळली असतील. मी त्यावेळीच वळले, कारण की मला तो एकांत पुरेपूर मिळाला. आणि मी सगळं ना खूप मोठमोठ्यानं वाचत बसायचे. आणि कविता असेल, जीवशास्त्रातला एखादा धडा असेल, इतिहासातलं कुठलं प्रकरण असेल, मी सगळं मोठ्याने वाचायचे. आणि असं वाचायचे की समोर जणू माझ्या 30-40 मुलांचा वर्ग बसलेला आहे आणि मी जणू त्यांना शिकवते आहे. आणि आमच्या इथे शेजारी रामाचं देऊळ होतं, म्हणजे होतं काय म्हणतेय मी. तर आपण ही OTTची भाषा वापरून वापरून ना काळ सुद्धा गमतीचं करायला लागलोय असं मला वाटतं.
तर रामाच्या देवळात ना संध्याकाळी रामायण वाचायला किंवा कीर्तनासाठी लोक एकत्र यायचे. माझं सगळं अवधान कोण काय बोलतंय याच्याकडे लागलेलं असायचं. मग त्याच्यातल्या कोणी आजी कोणी आप्पा असे जायला निघायचे ना, तेव्हा मी त्यांना हाक मारायचे की इकडे इकडे कविता वाचून दाखवते, इकडे मी एक गोष्ट समजावून सांगते. त्यांची इच्छा असो नसो मी त्यांना इतकं रसभरीत सगळं वाचून दाखवायचे की आमच्याकडे त्यावेळी भांडी घासायला ज्या कोणी येत होत्या त्यांनाही मी 5 मिनिटं तरी बसवून काहीतरी समजावून सांगायचे. आणि मला वाटतं तसाच माझा अभ्यास होत राहिला. आणि इंग्रजी सुद्धा त्यावेळी 5वी पासून सुरू होत होतं. आत्तासारखी इतकी चॅनल्स नव्हती की ज्याच्यामध्ये आपण ऐकायला लागल्यापासून भाषा सुरू करतो आपली. तर मी मोठ्यानं वाचून आणि इंग्रजीतलं सुद्धा HE म्हणजे ही, हे नव्हे, SHE म्हणजे शी, शे नव्हे, असं वाचायला सुरुवात केली आणि तसा माझा अभ्यास होत राहिला. पण मला नेहमी वाटायचं की मी अशा तऱ्हेनं अभ्यास करतेय म्हणजे पृथ्वी जर का सपाट केली तर सगळ्यात शेवटी चालणारी आणि सगळ्यात मागास कोणी असेल तर मीच असेन. त्यामुळे मी जास्त अभ्यासाविषयी कोणाशी नाही बोलले तर बरं होईल. आणि मला मार्क मिळतायत कारण की मी शिक्षकांची मुलगी आहे आणि माझ्यावर कोणीतरी बिचारी आपली या परिस्थितीत आहे म्हणून उपकार केलेत. पण 10वीला पेपर्स आपले बाहेर जातात आणि त्यावेळी मला 84% मार्क्स मिळाले आणि मग माझी खात्री पटली की आता बाहेरच्यांनी पेपर्स तपासलेत, बहुतेक मी खरंच हुशार आहे. म्हणजे आपल्याला सतत व्हॅलिडेशन लागतं ना दुसऱ्याचं, म्हणजे आपलं आपल्याला आपण नीट करतोय याची शाबासकी देण्यात आपण इतके कमी पडतो. माझा मित्र संदेश कुलकर्णी मला नेहमी म्हणतो की अगं जरा आरशात बघून स्वतःला शाबासकी द्यावी, गालगुच्चे घ्यावेत. तर मला वाटतं आता मी ते करते पण त्यावेळी मी करू शकायचं नाही. तर माझा असाच अभ्यास शाळेचा कॉलेजचा पूर्ण झाला आणि मुद्दाम कठीण असावं म्हणून मी इंग्रजी विषय घेऊनच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तुझं बोलण्यामधला एक हे होता ना की लोक मुद्दामहून येऊन विचारतात की काय बाळ कसं वाटतंय तुला. हा जो आपल्याकडची एक मानसिकता आहे, या मानसिकतेला बदलण्याशिवाय खरंच पर्याय नाही आहे. कारण 9 वर्षाची एक मुलगी जिला या परिस्थितीतून जावं लागतं आहे. काही लोक असतील, खरंच असतील की जे प्रेमाने आणि काळजीने विचारत आहेत, पण 70%पेक्षा जास्त लोक हे केवळ शेजारचा जाऊन आला आणि मी जाऊन नाही आलो तर लोक काय म्हणतील. खरं थोडस आपल्याकडचं वातावरण जे काही आहे हे याच पद्धतीचं आहे. आणि आता मला वाटतं शहरी वातावरणामध्ये बदल जरी व्हायला लागलेला असला तरी अजूनही गावाकडच्या गोष्टी ज्या काही आहेत त्या फार बदलल्यात असं नाही. शिक्षण पोचलंय का? हो, पोचायला लागलं आहे. पण अजून सामाजिक जाणीवा ज्या काही आहेत या फारशा बदललेल्या नक्की नाही आहेत. तू जे सांगितलंस की या परिस्थितीत असताना देखील तू तुझ्या शिक्षणाकडे कधीही, जेव्हा तुला जाणवलं म्हणजे निदान 10वी मध्ये तरी की येस आता मला माझा पेपर ओळखणारा एकही माणूस नाही आहे आणि अनोळखी माणसांनी माझे पेपर तपासलेले आहेत, सो तो तुझ्या भोवती असलेला जो ऑरा होता तो तुलाच कळला बहुतेक तेव्हा. हो. मला एक सांगशील की अपंग व्यक्तींना सन्मानाने जगता यावं आणि सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सोयीने वावरता यावं, यासाठी सरकार दरबारी असेल किंवा लोकांच्या समोर असेल, तू कशा पद्धतीने हा पाठपुरावा करतेस? कारण जसं आपण म्हणलं तसं परदेशामध्ये प्रचंड सोयी आहे त्या गोष्टींसाठी, आपल्याकडे बेसिक सोयींपासूनच बोंब आहे. मग याच्यासाठी नक्की काय केलं जातं किंवा नक्की काय करतेस तू? काय सांगशील? आता तू म्हणालीस ना तशा परदेशातल्या सोयी काय आहेत याबद्दल मी कायम गुगलवरनं आणि म्हणजे युट्यूबवरनं बघत राहायचे. वेगवेगळ्या आपल्याकडे सिरीज आणि डॉक्युमेंटरीज आहेत त्याच्यामधनं मला कळत राहायचं. आणि करोनाची सुरुवात होण्याचं आधीचं जे वर्ष होतं तर त्यावेळी मी माझ्या मित्रमंडळींबरोबर आमचा 6 जणांचाच ग्रुप होता. म्हणजे चित्रकार, लेखक, पत्रकार आणि अशा प्रकारचे आम्ही सगळे जण होतो, 6 जण. आणि आम्ही युरोपला जाऊन आलो. तर साधारण 12-15 दिवसांची ती ट्रिप होती. आणि मला इतकं भारी वाटत होतं की मुंबईच्या विमानतळावरनं बाहेर पडल्यावर कुठेच काही कोणी दुसऱ्यानी करावं असं काही नव्हतं. म्हणजे अगदी वेनिस सारख्या पाण्यानं वेढलेल्या त्या शहरामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वेगवेगळी चित्र प्रदर्शनं बघत होतो तेव्हा 3-4 पायऱ्यांसाठी सुद्धा तिथे छोटीशी लिफ्ट होती. आणि मला असं वाटत होतं की हे किती महत्वाचं आहे. म्हणजे अपंग माणसं तिथं येवोत किंवा न येवोत
पण ते येतील आणि त्यांचं इथे स्वागत आहे याबद्दलचा हा असा उत्स्फूर्त जाहीरनामा जाणीवपूर्वक केलेला किती किती भारी वाटतं हे. आणि मी एम्स्टरडॅम मध्ये सुद्धा मला इतकं छान वाटलं की मी व्हॅन गॉगच्या म्युझियम मध्ये फिरत असताना मला तिथे माझ्यापेक्षा खूप जास्त अवघड अवस्थेत असणारा आणि पॉवर चेअर चालवणारा, ज्याला मान सुद्धा फारशी वळवता येत नाही, असा मुलगा पोलंडमधनं येऊन ते सगळं चित्रबित्र बघत होता. तर मला वाटतं की आपल्याकडे ना, म्हणजे माझ्यासारख्या सगळ्याच माणसांना, मग ती पॅराप्लेजिक असोत, पोलिओग्रस्त असोत, ऑटिस्टिक असोत, स्पास्टिक असोत, सेरिब्रल पाल्सीवाली असोत किंवा आणखी कोणीही असोत, मेंटली रिटार्डेड असोत, तर अशा सगळ्यांना कला, साहित्य, मनोरंजन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचे हक्क असतात. हक्कच असतात असं नव्हे, तर त्यांना याच्यातलं कळतं सुद्धा. याचीच एक मान्यता फार कमी आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा काम सुद्धा करते की नाही, तेव्हा बरेचदा अगदी सुरुवातीला नातेवाईक किंवा आणखी बाहेरचे लोक यायचे ना, तेव्हा मला म्हणायचे की बरं आहे आपलं, वेळ घालवायला काहीतरी तुझ्या हातात आहे, बसल्या बसल्या आपलं लिहायचं. मला इतका इतका कडक राग यायचा. पण माझ्या सुदैवानं मला कामं अशी मिळत गेली की सलमासारख्या तमिळ बंडखोर लेखिकेचा हात अनुवादाकडून एका हातात असताना दुसऱ्या हातात डॉक्टर अरुण गांधींसारखा महात्मा गांधींचा नातू जी त्याच्या आजोबांविषयीची पुस्तकं लिहितो, त्याचे पण मी अनुवाद केलेत. त्यामुळे एकीकडे बंडखोरी आणि एकीकडं संयम आणि विवेकाचा हात सोडायचा नाही, असं काहीतरी कॉम्बिनेशन अचानकच मला गवसलं आणि थोडासा माझा टेम्पो कमी झाला. तर बसल्या बसल्या आपला वेळ जायला तुला बरं आहे. तर मी म्हटलं मला घालवण्यासाठी वेळ नाहीये हातात, आणि जेव्हा तो हातात असतो तेव्हा तो कशा तऱ्हेने घालवायचा हे मी फार छान तऱ्हेने ठरवलेलं असतं. कारण मी आयुष्याचे आस्वादक आहे आणि मला फार वेगवेगळ्या पद्धतीनं आयुष्य सुंदर करून टाकायला आवडतं. तर मी जे काम करते ते मी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यात दर्जेदार काम करण्यासाठी मी मेहनत घेते आहे. तर वेळ घालवायला आपलं काहीतरी, बसल्या बसल्या काहीतरी, असं मी काही करत नाहीये. तर मला असं वाटतं की हा सुद्धा बेसिकली फरक आहे. प्रश्न फक्त पायाभूत सोयी सुविधांचा आणि समाजातल्या मैत्रीपूर्ण रचनांचा नसतो, आस्थापनांचा नसतो. प्रश्न असा असतो की मानसिक दृष्ट्या समोरचा माणूस अस्सल आहे, कम अस्सल आहे, तो कसा आहे, कसा असायला हवा, याबद्दल जे स्टिरिओटाईप्स करून ठेवलेले आहेत त्याला दणके द्यायचा प्रश्न आहे. मगाशी सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना सुद्धा तू म्हणालीस ना, आणि ते दणकेच अनेकदा द्यावे लागतात. आणि कधी कधी मी अशा व्यासपीठावरनं एनजीओच्या काम करायचे, तेव्हा आम्ही वेगवेगळे 1995चा अपंग व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण रचनेचा जो कायदा आहे की सगळ्यात शासकीय निमशासकीय कायद्यांमध्ये आणि अन्य ठिकाणी सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर ते स्वतःहून करतात आजकाल. तुम्ही पाहाल की कुठचाही मॉल, मला म्हणजे माझ्या इथले जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ते माझ्याशी वाद घालायचे की लहान शेतकरी जगला पाहिजे आणि बाजारपेठा जगल्या पाहिजेत, छोटा वाहनसामान विकणारा जगला पाहिजे. मी म्हटलं हो, मला सगळेच जगावे वाटतात माझ्या आसपासचे, पण तिथं जाण्याची माझी व्यवस्था आहे का? नाहीये ना. मग मॉलमध्ये मला कुठेही व्यवस्थित फिरता येतं आणि अशी एकतरी जागा असते जिथे व्हीलचेअरला अडथळा मुक्त जाऊन कोणाच्याही मदतीशिवाय मला खरेदी करता येते. आणि खरेदी करताना माझ्यासारखी व्यक्ती ग्राहक असू शकते याची मान्यता मला समोरच्या माणसाच्या दिसते. आणि मला या नोंदी रोजच्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि प्रेरक असतात. त्यामुळे मॉल संस्कृतीला मी विरोध करणार नाही, पण बाकीच्या गोष्टींच्या सोयी झाल्या तर मी तिथेही जाणारच आहे. कारण छोट्या छोट्या तांदळाच्या पोत्यामध्ये हात घालून कसा तांदूळ आहे ते बघून मला माझ्या कुकरमध्ये काय शिजावं याचा निर्णय घ्यायला आवडतं. तर मला असं वाटतं की प्रश्न हा दुहेरी स्तरावरचा आहे. आणि संस्थेच्या याच्यावरनं काम करताना मी अशा नियमांची बोटं दाखवून आणि वेगवेगळ्या ठिकाणी मग तिथे ते आंदोलनं, मागण्या आणि अशा स्वरूपाचं काम व्हायचंच. आणि मला असं लक्षात आलं की ते वर्षानुवर्ष आपलं होतच आहे. काही ठिकाणी बदल होतात, काही ठिकाणी होत नाहीत. प्रश्न नियमांचा नसतो, प्रश्न नियम समजून घेणाऱ्या व्यवस्थांच्या इच्छाशक्तीचा असतो. त्या इच्छाशक्तीचाच मला वाटतं काही प्रमाणात अभाव आपल्या देशांमध्ये आहे. मात्र आजकाल मला असं दिसतं आहे की वेगवेगळे हॉस्पिटल्स त्यांना नवीन हे करताना, ऍक्रेडिटेशन देताना किंवा वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये
युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजेसमध्ये त्यांचा दर्जा ठरवताना त्यांना अपंग व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण रचना त्यांनी देणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात बदल होत आहेत. मला परवाच शिर्के सर जे आहेत आमच्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे प्रमुख, तर त्यांनी मला सांगितलं की शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगले बदल झालेले आहेत. तर मला वाटतं की ह्या ज्या व्यवस्था आहेत त्यांना नियम लादून त्यांनी केलेलं नाहीये. माझ्यासारख्या असंख्य व्यक्ती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कितीतरी अपंग व्यक्ती काम करतात, ज्या काही व्हीलचेअर बाउंड आहेत, काही ड्वार्फ आहेत, काही अंध आहेत. तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या व्यक्तींनी फक्त एनजीओ न काढता किंवा घरात डांबलं न जाता किंवा फक्त झेरॉक्सचं मशीन आणि कॅलेंडर विकणं इतकाच इच्छेनं स्वीकारला असेल व्यवसाय तर ओके, पण तो लादला गेला असेल तर नॉट ओके. तर माझ्यासारख्या व्यक्तीनं बौद्धिक क्षेत्रात सुद्धा काम करायचंय आणि त्यांचं अस्तित्व संघर्ष करावा लागला तरी त्यांनी ठळक केलं. ते बाजारात दिसले, लायब्ररीत दिसले, रेल्वे स्टेशनमध्ये दिसले, आणखी कुठे कुठे जिथं जिथं असावं रोजच्या आपल्या गरजा आहेत त्याच्यासाठी, तर तिथं तिथं त्यांचं अस्तित्व हाच उच्चार आहे आणि त्या उच्चारांनी माणसं बदलताना मी पाहिलेली आहेत. आमच्या कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवरच्या कितीतरी दुकानांमध्ये त्यांनी एकतर येण्याच्या रॅम्प करून व्यवस्था तरी केली आहे किंवा ते बाहेर आणून सामान दाखवण्याची अदब तरी दाखवतात. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. मी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेते त्या हॉस्पिटलमध्ये मी साधं विनंती पत्र दिलं होतं की तुमच्या या गोष्टी किती छान आहेत आणि या गोष्टी झाल्या तर तुमच्या स्टाफवरचा भार सुद्धा कमी होईल आणि मला जास्त सेल्फ रिलायंट असेल पेशंट तर तो जास्त रिस्पॉन्ड करेल ना उपचाराला. तर त्यांना मी हे सगळं लिहून दिलं. तर माझ्या हॉस्पिटलनी सगळ्या ठिकाणी माझ्यासारख्या व्यक्तींना वावरता येईल अशा व्यवस्था केल्या. तर मला वाटतं बदल होत आहेत, पण ते बदल आपल्या अस्तित्वानं, आपल्या कामानं, आपल्या मैत्रीतून जास्त होत आहेत. नियम दाखवून वर्षानुवर्ष काही घडतं असं मला वाटत नाही. अर्थात दबाव गट जरुरी असतात आणि ते आपापल्या पद्धतीनं काम करत असतात, त्यांना त्यांचं काम करू द्यावं. माझ्यासारख्या मेनस्ट्रीम मध्ये राहणाऱ्या माणसांनी एखादी कामाक्षी, एखादी परिमला, एखादी आणखी कोणी असे मित्र जोडत किंवा लक्ष्मीकांत देशमुख आमच्याकडे कलेक्टर असताना त्यांनी इथल्या शाहू स्मारक मध्ये खूप चांगल्या प्रमाणात अपंग व्यक्तींसाठी बदल घडवून आणले. तर असे ऐकणारे अधिकारी असतील ना, त्यांच्यापाशी आपली रिक्वेस्ट शांतपणे सोपवून त्यांच्या बरोबर थोडंसं फिरून संवादानी या गोष्टी बदलतायत असं मी पाहते आणि माझा भर नियमांपेक्षा संवादावर अधिक आहे. खूप छान सांगितलं सोनाली की नियम असतात हे डावलण्यासाठीच असतात. बहुधा आपल्यासारख्या देशांमध्ये तर हीच परिस्थिती नक्की असते. कुठलाही नियम काढला की त्याला फाटा कसा देता येईल ह्याचे 2 नाही 4 वाटा ह्या आधीच निघालेल्या असतात. मला वाटतं की पुणे किंवा मोठ्या शहरांमध्ये महारेरा नावाचा एक जो काही हे म्हणजे एक तुमची बिल्डिंग पास करण्यासाठीचा एक प्लॅन सारखा जर त्यांनी केला होता, तर या महारेरामध्ये मला वाटतं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा तुम्ही देता आहात का नाही हा नियमही केला गेला. आणि आता डेलिबरेटली लोक चौकशी करतात की तुमची बिल्डिंग ही महारेराच्या अंडर आहे का, तर आम्हाला तिथे फ्लॅट घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा काय. याच्यामध्ये जशी ग्राहकांची हे बघितली जाते, सोय बघितली जाते, तशीच अपंग व्यक्तींची देखील पाहिली गेली पाहिजे का, या प्रश्नाचं मला वाटतं आजची मुलाखत बघणाऱ्या प्रत्येकाने याचं उत्तर शोधायचा प्रयत्न नक्की करा. कारण आपण आपली मुलं जेव्हा परदेशात शिकायला जातात किंवा आपल्या पुढच्या आधीच्या पिढ्यांपैकी कोणाचं जर आपण ऐकलेलं असेल, अहो इतकं छान वाटतं, अहो इतकं छान वाटतं, अरे हो छान वाटतं ना, पण ते तिकडे वाटतंय ना, इथे काय आपल्या इथे त्या जर सोयी झाल्या तर. जसं सोनाली म्हणाली की मी मेनस्ट्रीम मध्ये जगू इच्छिते आणि मला मेनस्ट्रीम मध्येच जगायचं आहे, मग मेनस्ट्रीम मध्ये 2 पायावर चालणाऱ्या माणसांसारखं मला जगता येईल का. तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा ती संवादातून शोधायचा प्रयत्न करते, आपल्याला तिला काय मला मदत नाही म्हणता येणार, पण आपल्याला ह्याच्यासाठी काय करता येईल हे आपण जरूर बघूया. मला एक तुला असा प्रश्न विचारावा असा वाटतो सोनाली की तुला अपंगत्व आहे पण तुला अंधत्व नाहीये, मग स्पर्शज्ञान या मराठी मधून ब्रेल लिपीतल्या, ज्याला 15 दिवसातून एकदा पब्लिश होणार असतं, त्याला पाक्षिक असं म्हणलं जातं, तर ह्या पाक्षिकाची उपसंपादक म्हणून तू गेली 13 वर्ष काम करतेयस. मग त्याचा तुझा अनुभव सांगशील का. कारण डोळस व्यक्तींनी एखाद्या अंधांसाठीच्या पाक्षिकासाठी काम करणं हे थोडंसं वेगळं आहे माझ्यासाठी तरी. मला सांगशील तुझा अनुभव काय आहे.
हो हो. मी जेव्हा खरं तर ही कॉन्सेप्ट माझी नाही, ही कॉन्सेप्ट आहे स्वागत थोरात या माझ्या मुंबईच्या मित्राची. मुळातला तो नगरचा आहे, तो स्थायिक तिकडे झालाय आणि तो फोटोग्राफर आहे, तो वन्यजीव जीवांबद्दलचं काही काम करतो, त्याच्याकडे दुर्मिळ पशुपक्ष्यांचं खूप चित्रण आहे आणि तो खूप स्तरावर काम करतो, चित्रकार आहे, तो वादक आहे. तर जेव्हा तो वेगवेगळ्या ठिकाणी वावरत होता तेव्हा अंध माणसांमध्ये त्याचं हळूहळू काम तयार होत होतं. आणि त्याची गोष्ट खूप मोठी आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या संवादात कदाचित तू त्याला पण बोलावशील आणि बोलतं करशील स्वागतला. तर मी जेव्हा संस्था सोडायची ठरवली तेव्हा मी बाहेर येऊन काय काम करणार हे माहीत नव्हतं. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि बाकीची त्यांची मित्रमंडळी, कविता महाजन सारखी लेखिका, उत्तम कांबळेंसारखे पत्रकार, हे सगळे माझ्या निर्णयाला सपोर्ट करत होते. पण नेमकं काय करायचं आमच्यापैकी कुणालाच सापडलेलं नव्हतं. आई बाबांना मी कन्व्हिन्स केलं होतं की तुम्ही मला कोल्हापुरात घर घेऊन द्या, आपण तिथे सगळी व्यवस्था करूया की व्हीलचेअर वरून सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकापासून टॉयलेटच्या पर्यंत सगळ्या गोष्टी मी करू शकावे असं आपण वातावरण तिथे तयार करूया. आणि मी शोधेन काम, वर्षभर तुम्ही मला पैसे द्या घर चालवण्याचे आणि पुढे माझं मला काहीतरी सापडेल. तर काय सापडणार हे माहित नव्हतं. मी तर सगळी अशी तयारी, मला असं त्यावेळी वाटायचं की थोडा वेळ, त्यावेळी पहिल्यांदा मला वाटलं की थोडा वेळ आपल्याला चालता आलं तर बरं होईल. म्हणजे एक दिवसात 1 तास चालता आलं तर मी ऍटलीस्ट बिल्डिंग मधली भांडी घासून येईन आणि मी भरपूर पैसे कमवेन. ते पटकन होईल आणि नंतर मग उरलेल्या वेळात मला काम शोधता येईल की काय काम करायचं. पण ते असं काही आपल्या सोयीने ती किल्ली चालू बंद करण्याची गोष्ट नाही ना. तर मी काही रोमॅन्टिक अशा कल्पना करायची की अशी कामं करता येईल, तशी कामं करता येईल. कारण माझ्यासारखी व्यक्ती कुठे बाहेर जाऊन नोकरी करेल तर तशी व्यवस्था खरोखरी नाहीये. आपण आता मगापासून ही चर्चा करतोय. तर मग मी काय करायचं. तर मी खूप सारे विचार केले होते की मी त्यावेळी मोबाईलचे 2007 साल होतं तेव्हा मोबाईलचं रिचार्ज विकेन आणि आणखी काही करेन सुरुवातीला सापडेपर्यंत. तर उदय काका आणि हे म्हणत होते की तुला लिहिता येतं, तू तो प्रयत्न करून बघ. आणि दरम्यान स्वागत मला म्हणाला की माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम तयार आहे. मी स्पर्शज्ञान नावाचं ब्रेल पाक्षिक सुरू करतोय आणि त्याची उपसंपादक म्हणून तू मला जॉईन होतीयस. मी म्हटलं अरे बापरे, संपादक विंपादक, मला काय पत्रकारितेतलं ठाऊक नाही आणि मी संस्थेच्या बॅनर खाली खूप काम करत होते. मंत्रालयातल्या फॉलोअप्स पासून डोनेशन जमवण्यापर्यंत ते वेगवेगळ्या अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनाच्या कल्पना लढवून त्यांना म्हणजे त्यांना त्यांची कामं ते स्वावलंबनानं करू शकतील अशा सगळ्या स्तरावर मी काम करायचे. पण आता जेव्हा मी एकटीच होते तेव्हा मी काय करणार होते, मी पण कन्फ्युज होते. कारण मी संस्थेतनं शेवटी एक दबावातनं बाहेर पडले होते. मी तिथल्या चौकटींचा जाच होऊन बाहेर पडले होते आणि बंडखोरी करून बाहेर पडले होते. तर मला संस्थेसारखंच दुसरं काम उभारण्यात काही रस नव्हता. मला सोपं होतं ते. कुठच्याही अपंग माणसाला ना संस्था काढून स्वतःचा चरितार्थ चालवणं ही चुटकीसरशी सोपी गोष्ट आहे. आणि ती काही फक्त ते समाजकार्य नाही, समाजकार्य या कॉन्सेप्टवरच माझा मुळात विश्वास नाहीये. आपल्याला जितकं पटतं आणि आपल्याला करायचं असतं तितकंच आपण करतो, समाजासाठी डोमलाच आपण काय करतो. तर मला वाटतं कोल्हापुरात शिवाजी पेठेत राहिलेली आहे मी. तुझ्या या वाक्यावरती बऱ्याच लोकांचे असे कान उभे राहणार काय सांगताय त्या बाई, एवढे लोक आहेत की जे समाजकार्य करतात किंवा काय, आणि तू आपल्याला आवडतं म्हणजे तितकंच आपण करतो. मग त्याच्यातली प्रसिद्धी असेल, त्या कामातलं समाधान असेल, सगळ्याच लेवलचे आनंद आपण घेत असतो. आणि असं काही झोकून आपण देतो ते स्वतःसाठी झोकून देतो. दुसऱ्यासाठी झोकून देणं वगैरे ही जरा जास्त वेगळीच काहीतरी कॉन्सेप्ट आहे, ती मला पटत नाही. रोमॅन्टिक लेवलला आपल्याला भारतीयांना सगळं ते असं भव्य दिव्य आणि उदात्त करायची सवय असते. तशाच चष्म्यातनं पाहायचं तर सगळं म्हणजे भारीच आहे, टाळ्याच वाजवूया आणि रोज आरत्याच करूया आपण. आणि ही सगळी कामं बिनमहत्वाची असतात असं मी मुळीच म्हणत नाही. पण त्याचं जे एवढं स्तोम माजवलं जातं आणि अशा काही व्यवस्थांना म्हणजे देवळांना आणि संस्थांना प्रश्न विचारायचे नाहीत, केवळ श्रद्धा ठेवायची, ही जी गोष्ट आहे ना ती त्यांच्या जास्त काम चांगलं करण्यासाठीच्या वाटेला घातक ठरणारी आहे, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर त्यामुळे मला वाटतं की चिकित्सक पद्धतीनं जोपर्यंत अशा सगळ्या व्यवस्थांना तोललं जात नाही तिथून चांगल्या तऱ्हेनं तयार होऊन माणसं बाहेर पडणार नाहीत. मग काहीतरी दुखूनच बाहेर पडतील ती आणि नवं काम सुरू करतील, जसं मी पण केलं. दुखूनच बाहेर पडले होते मी. पण आता मला त्याचा एक दिवस सुद्धा पश्चाताप झालेला नाही, कारण मला खूप चांगलं क्षितिज सापडलं. तर मला असं वाटतं की स्पर्शज्ञांचं काम करताना मला त्या नव्या गोष्टी पाहायला मिळाल्या.
की मी माझ्या तुरुंगात एका अडकलेले होते. मी जरी स्वावलंबी होते आणि मी जरी अपंगत्वाच्या सवलती घेत नसेन तरी सुद्धा मी काहीतरी अचीव केल्याचा आणि करू शकल्याचा भ्रम जो असतो ना तो सारखा कुणीतरी फोडण्याची गरज असते. आणि स्पर्शज्ञांच्या कामाने माझे डोळे खाडकन उघडले. स्वागत आणि उदय काका मला म्हणाले की सगळं काम शिकून मग मी करायला घेतो असं म्हणशील तर जगात कुठलंच काम करता येणार नाही. आपण शिकत शिकतच कामं करायची असतात. आणि मग मी ती कामं करायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण डोळ्यांनी पाहता येण्यासारख्या गोष्टींच्या चौकटीत किती जास्त अडकलेलो आहोत. आपण रंग पाहतो, आपण अमुक पाहतो, म्हणजे सगळं असं खूपच ठळक दृश्यातलं आहे. त्या पलीकडच्या संवेदना, त्याचा स्पर्श कसा आहे, खरखरीत आहे, मऊ आहे, रेशमी आहे. म्हणजे आता बोलताना सुद्धा माझे डोळे बंद होत आहेत कारण ते ट्रेनिंग मला स्वागतनी या पद्धतीनं दिलेलं आहे नकळतपणे आणि बघायला शिकवलेलं आहे. की म्हणजे इतकं की तो जेव्हा स्वावलंबन शिबिरं घेतो अंध माणसांसाठीची तेव्हा त्यानं मला सुद्धा ते फील करायला लावलं की पांढरी काठी हातात घेऊन डोळे बांधून मी व्हीलचेअरचं एक चाक असं हाताने चालवते आणि पांढऱ्या काठीनं रस्ता चाचपते की तो मऊ आहे का, खडकाळ आहे का, उंच आहे का, ते गवत आहे का की काय आहे. हे सगळं डोळे बंद करून कसं फील करायचं हे सगळं करून वर्णनात सुद्धा आपल्या ती ताकद आपल्या कंटेंट मधनं आणायची ही गोष्ट आम्ही केली. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणून मी एक सांगते की कोकणातल्या वेळास इथल्या कासव महोत्सवाविषयीची माहिती आम्हाला द्यायची होती. तेव्हा त्या कासवाचं नेमकं वजन किती असतं, त्याचा आकार कसा असतो, लांबी रुंदी कशी असते आणि शाकाहारी मांसाहारी कासवं कशी ओळखायची असतात, त्यांच्या पुढच्या पायांमधली नखं असणं नसणं याच्यावरनं काय फरक पडत जातात आणि त्यांच्या कवचांच्या रंगांपेक्षा अधिक जास्त महत्वाच्या त्यांच्या कवचांवरच्या कटका असतात आणि त्या कटका फील करून ते कासव कशा प्रकारचं आहे आणि ते कुठे कसं अंडी घालतं, त्यांचं जैविक घड्याळ कशा प्रकारे काम करतं याच्या तपशिलात जास्त शिरण्याचा धडा मला स्पर्शज्ञांना दिला. आणि मी केवळ हे उदाहरण म्हणून सांगितलं. असे खूप वेगवेगळे धडे मला या स्पर्शज्ञांच्या माध्यमातून मिळाले. जसं की परिमला भट नावाची एक मैत्रीण याच्यातनं मला मिळाली. तिनं माझे डोळे असे उघडले की ती माझ्या घरी राहायला आल्यावर मी कन्फ्युज होते की तिला घर कसं दाखवायचं. तर ती म्हणाली, मी म्हटलं अगं इथून पुढे गेलं की दरवाजा आहे आणि तिथून पुढे गेलं की टेबल आहे. म्हटली किती वेग बोलतेस सोनाली, डाव्या हाताला 10 पावलांवर, उजव्या हाताला 50 पावलांवर, अशी नेमकी गोष्ट सांग ना. आणि मला असं कळलं की आपण किती निष्कारण ढोबळ गोष्टी बोलत राहतो, नेमकेपणा का नसेल आपल्यात. आणि माझे हे डोळे उघडण्याचं काम या स्पर्शज्ञांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मी जेव्हा बाहेर जेव्हा त्या परिमला बरोबर फिरले आणि मग एक दिवस ती म्हणाली आपण भरपूर फिरलो आता आपण सिनेमा बघूया. तर मी कन्फ्युज की सिनेमा कसा बघायचा. तर ती म्हणाली की अगं ऐकू येतंय मला आणि जे बाकी दृश्यातनं सांगितलं असेल ते सांगण्याची गरज असेल तर तू मला सांग. आणि आता नेटफ्लिक्सवर वगैरे ऑडिओ डिस्क्रिप्शनची सुद्धा सोय आहे की अंध माणसं त्या डिस्क्रिप्शन सहित की त्या ऍक्टरनं मान डाव्या बाजूला वळवली का, त्यानं डोळे मिचकावले का, त्याच्या समोर काय दृश्य आहे याची वर्णन ऑडिओ डिस्क्रिप्शन मध्ये अशा सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला काही प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. तर मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा डोळसपणा मला स्पर्शज्ञान या व्यवस्थेनं दिला. आणि सिनेमा बघतानाची गोष्ट मी सांगत होते तर ती मला म्हणाली वर्णन सांग. तर मी म्हटलं अच्छा असं बघायचं होय. तर ती म्हटली का ग मगाशी तुला महाद्वार रोडवर फिरताना फोन आला होता तेव्हा तू काय म्हणालीस, नंतर बेटा आता मी जरा चालायला बाहेर पडलीये, मग तू चालतेस तर मी बघू का शकत नाही. मी म्हटलं खरंच आहे, बरोबर, किती लॉजिकल आहे. आणि मी म्हणते ना की अशा सगळ्या मित्रमंडळींमधून ना म्हणजे मी जेव्हा लोकांनी केलेल्या स्टिरिओटाईप्स बद्दल बोलते तेव्हा कळत न कळत मी सुद्धा काही स्टिरिओटाईप्स तोडायची गरज असते याचा मला विसर पडतो. आणि आपल्या आसपास आपल्या शेजारी पाजारी असे चिकित्सक, अपमान करणारे, कान उघाडणी करणारे मित्र आपल्याला लाभतात तेव्हा आपण शहाणे, सजग आणि वेडेपणा करायला सुद्धा उत्सुक असतो. पण हे सगळं करता करता एक आपसूक शहाणीव आपल्यामध्ये येते जी आपल्याला माणूस म्हणून अधिक चांगलं करते असं मला वाटतं. परफेक्ट. काही वेळेला कान उघडणी करणारे मित्र आजूबाजूला असावेच लागतात. हे मला वाटतं फक्त
म्हणजे तू सांगतेस तसं अपंग व्यक्तींच्या बाबतीतच नाही, पण नॉर्मल जगताना सुद्धा काही वेळेला खडखडवून कान उघडण्याची गरज असते आणि ते काम अत्यंत प्रेमाने मित्रमंडळीच बहुधा करू शकतात. कारण बऱ्याचदा असं असतं की नातेवाईकांचं आणि यांचं आपण ऐकूच असं नक्की नसतं. कारण मित्रमंडळी ही निवडलेली असतात, आपण आपल्या हौसेने जवळ घेतलेली असतात. त्यामुळे नक्कीच आपल्याला आणि त्यांना दोघांनाही तो अधिकार असतो. आपल्याला नक्की हे असं म्हणता येईल. मला एक गोष्ट सांगशील की 4थ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान तुला 2014 पुणे इथे मिळालेला आहे. नंतर ग्रामीण साहित्य संमेलन 2018 बलवडी जिल्हा सांगली इथे तू अध्यक्ष म्हणून होतीस. किंवा ड्रीम रनर या पुस्तकासाठीचा तुला मिळालेला पुरस्कार असेल, ज्ञानगौरव पुरस्कार अपंग सेवा केंद्र सांगली यांचेकडून असेल, स्वच्छंद या पुस्तकासाठी साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा पुरस्कार असेल, शाहू मोडक प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून मिळालेला शाहू मोडक स्मृती पुरस्कार असेल, दीपा निसळ स्मृती पुरस्कार अहमदनगर असेल. जागा तर इतक्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळे पुरस्कार आहेत, पण तुला स्वतःला तुझ्या या सगळ्या, म्हणजे तू व्याख्याती म्हणून जेव्हा काम करतेस, लेखक म्हणून काम करतेस, अनुवादक म्हणून काम करतेस, मुक्त पत्रकार म्हणून आहे, सूत्रसंचलन आहे, पुरस्कार तर तुम्ही वेगळं काम करायला लागलात की आपोआपच तुमच्याकडे चालून येतात, हे मान्य आहे. पण व्यक्ती म्हणून किंवा ह्या सगळ्या भूमिका जगत असताना तुला स्वतःच्या जवळ जाणारी भूमिका कोणती असं तुला वाटतं? मला असं वाटतं, म्हणजे खरं तर मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आवडतात. म्हणजे खूप लिहून झाल्यावर मनासारखं जी दमणूक झालेली असते मेंदूची, आणि आनंद पण झाले, म्हणजे आनंदानं पण आपण दमतो ना, दुःखानं दमतो तसे. तर तसं झाल्यावर मला भयंकर नाद आहे खमंग चरचरीत फोडण्या करायचा. तर मी भरपूर आनंदानं स्वयंपाक करते, आणि जरी कोल्हापुरात राहून मी तांबड्या पांढऱ्याची आधी झाली नसेन तरी सुद्धा मी सगळ्यांना व्हेजिटेरियन स्वयंपाक कसा विविधांगी करता येतो हे खूप जास्त समजावून सांगून माझ्या सगळ्या पट्टीच्या नॉनव्हेज खाणाऱ्या मित्रमैत्रिणींना शाकाहारी खाऊ घालते इथे आल्यावर. तर मला वाटतं मला ते पण आवडतं. मला घर सजवणं छान पद्धतीनं, स्वच्छ सुंदर अभिरुची संपन्न असं ते वेगवेगळ्या, माझ्या शुभा गोखलेचं माझ्याकडे चित्र आहे, ती माझी मैत्रीण आहे. मयूर कुलकर्णीचं चित्र आहे, इंद्रजित खांबे सारख्या माझ्या मित्राचे सुंदर फोटो आहेत. युरोपला मी ज्यांच्याबरोबर गेले होते ते अनिल सडोलीकर चित्रकार पण आहेत, त्यांनी काढलेलं चित्र माझ्याकडे आहे. आर्किटेक्ट शिरीष बेरीनी काढलेलं इस्तांबुलचं स्केच आहे माझ्याकडे. तर मला असं वाटतं की सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आपापल्या अशा उद्गारांनी सजलेल्या गोष्टी माझ्या घरात आहेत, आणि अशा पद्धतीनं सगळं पुस्तकांनी घर भरलंय. सुंदर सुंदर गोष्टी आहेत माझ्या घरी. काजवेंसारख्या माझ्या एका मित्रांनी माझं सगळं जे फर्निचर आहे ते ऍक्सेसिबल करून दिलंय. ते सगळं प्रेमानं पाहत राहणं, आणि एखादा दुपारच्या वेळी पडलेला कवडसा सुद्धा अर्धा अर्धा तास प्रेमानं काढत बसून इंस्टाग्रामसाठी याची पोस्ट करता येईल का याचा विचार करण्यात सुद्धा मी खूप वेळ घालवते. तर मला वाटतं की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका मला खूप आवडतात, तरी पण प्रबळ ठरते लिहून पाहण्याची भूमिका. कुठलीही गोष्ट, म्हणजे अगदी 6 महिन्यापूर्वी माझं गॉल ब्लॅडर काढावं लागलं, खूप खडे झाले होते त्याच्यात, आणि माझे डॉक्टर मला म्हणाले, आणि ते पण फार मजेदार अशी सगळी वर्णनं करतात की सोनाली 1-2 होय, तुझे चांगल्या ब्रेसलेट आणि गळ्यातली होतील एवढे खडे बाळगले होते 7. तर मी म्हंटल वाव डॉक्टर, हे वर्णन चांगलं आहे, मला हे सगळं घालायला खूप आवडतं. आणि तर त्यावेळी सुद्धा तो सगळा जो दबाव होता, कारण मी आई वडिलांना बोलवलेलं नव्हतं. माझी जी सहकारी माझ्यासोबत राहते मंदा, ती पण ड्वार्फ आहे, तिच्या स्वतःच्या काही अडचणी आहेत, तर आम्ही दोघी मिळून आमचं घर सांभाळतो. तर आम्हाला तो नाद आहे सगळा नीट करून पाहण्याचा. तर आई बाबांना मी इकडे बोलावलं नव्हतं, कारण करोनाचा त्यावेळी खूप प्रबळ काळ चालू होता. तर माझ्या डॉक्टर मित्रमैत्रिणींच्या मदतीनंच आम्ही 7 दिवस ऍडमिट राहून याच्यातनं मी बाहेर पडले. पण माझ्यासारख्या संपूर्ण कमरेखाली सामर्थ्य नसणाऱ्या माणसांच्या अशा सर्जरीज डॉक्टरांसाठी सुद्धा कठीणच असतात. पण मला सुद्धा पुन्हा त्याच्यातनं बसणं, हालचाली पुन्हा नव्यानं शिकणं, कारण एक हालचाल तुम्ही विसरलात की आता 2 वर्ष मला रिक्षात चढता आलेलं नाही,
कारण यामुळे मी रिक्षातून बाहेरच पडलेली नाही की माझ्यासारख्या व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक आहे. तर मी आता विसरलेली आहे. त्यामुळं श्वास पुन्हा कसा घ्यायचा आणि कुठे श्वास घेतल्यावर आपल्याला अंग उचलता येतं याचा मला विसर पडलाय. तर पुन्हा मला ते शिकावं लागणार. तर या गोष्टी ज्या आहेत ना पुन्हा पुन्हा शिकण्याच्या, तर मी हॉस्पिटलमधला हा 7 दिवसांचा जो असा थोडा टेन्शनचा, थोडा गमतीचा, थोडा बेशुद्धीचा, शुद्धीचा, आपण बेशुद्ध होईपर्यंत काय काय आठवतंय, शुद्धीवर आल्यावर काय काय दुखतंय, हे सगळं जे आहे ते लिहून जेव्हा काढलं ना तेव्हा मला रिलॅक्स वाटलं. तर मला असं वाटतं की लिहिणारी ही भूमिका माझी जास्त प्रबळ ठरतेय. पण बाकीचं सगळं सुद्धा मला आवडतंय. त्यामुळं लिहिण्याची शांतता आणि संयम मला मिळत राहतोय. तर सगळ्याच भूमिका मला खूप जास्त आवडत आहेत. पण सरताज लेखनच आहे. आणि फिरणं, भटकणं. पॉवर चेअर माझी, मी म्हणते की तारा राणीचा पुतळा कोल्हापुरात येताना आत आहे ना ती अशी घोड्यावर अशी सज्ज असते उधळलेल्या अवस्थेत. तर तशी माझी पॉवर चेअर म्हणजे दुसरा घोडाच आहे माझा, चेतक बितक. तर मी त्याच्यावरनं अशी उधळते बाहेर आणि 1 तासासाठी बाहेर पडल्यावर 4-4 तास परत येत नाही. मज्जा येते. तुझ्यातली ही अशी मुक्त छंद जगणारी व्यक्ती आहे ना ती तुझ्या म्हणजे ज्यांना कोणाला आता तू इथून कॅमेऱ्यामध्ये दिसती आहे त्यांना मागच्या बाजूला दिसणारा जो बेड आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित कडकडीत कोपरे मोडून घातलेली बेडशीट जर कोणाला नजरेला नीट दिसत असेल तर घर आतून बघायला किती मजा येणार आहे हे मला स्वतःला तर म्हणजे त्याच्यावर एक सुरकुती सुद्धा नाहीये त्या बेडवर. आता उशी व्यवस्थित ठेवलेली आहे. त्याच्या मागे एक छान छोटं कपाट दिसतंय ज्याच्यावरती माझ्या अंदाजाने बॉटल पेंटिंगची एक बॉटल आहे आणि छोटे छोटे आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत. भिंतीवरती एक सुंदर पेंटिंग दिसतं आहे. ही आर्टिस्टिक नजर जी काही आहे ही जसं तू मगाशी अगदी सुरुवातीला सांगितलं होतंस ना की तू स्पर्श तुझा जास्ती वाढला किंवा तुझे ऐकण्याची क्षमता जास्त वाढली, तसं मला वाटतं एक साईडने काहीतरी काढून घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या ज्या काही ऍड होत गेल्या आहेत तुझ्या जाणीवांमध्ये या अफलातून दिसत आहेत मला. सगळ्या लोकांना मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये हे पाहायला मिळत असणार आहे. जमिनीवर कुठे कागदाचा एवढसा कपटा पण नाहीये. ती म्हणते मी लेखिका आहे म्हणून, पण कागद इकडे तिकडे कुठे पडलेले दिसत नाहीये. सो शिस्तीची आहे हेही आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि फोडण्यांचे वास तर नुसतेच नाकाला आले आहेत. आता जेव्हा कधी कोल्हापूरला येणं होईल तेव्हा तुझ्याकडे नक्की येणार आहे. हे कोण कोण येत आहे बघा बरं का, नाहीतर आता सगळे वाचक आणि ऐकणारे जे ते सगळे येऊन धडकतील. कारण कोल्हापूरच्या जेवणाची तर सगळ्यांनीच कीर्ती ऐकलेली आहे आणि शाकाहारी जेवणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या घालून तू काय आमच्या समोर आणणार आहेस हेही आम्हाला बघायला जरूर आवडेल. मला एक गोष्ट सांगशील की जशी तू व्याख्याती म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मंचावरती जातेस तशीच तू विविध शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा संवाद साधायला जातेस. काय शेअर करतेस नक्की तेव्हा विद्यार्थ्यांशी आणि तुला विद्यार्थ्यांच्याकडून काय अनुभव ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात किंवा काय असतं त्यांच्या नजरेत, काय सांगशील? मी छोटंसं उदाहरण आधी सांगते की मी अगदी सुरुवातीला ऑकवर्ड असायचे शरीराकडे माझ्या लोकांनी पाहणं की मी कुठे झुकलेली वाकलेली आहे का, माझे पाय बारीक आहेत का आणि मी कुठे काय म्हणजे लंप आहे का कुठे काय. तर असं लोक खूप काय म्हणतात बारकाईने बघतायत आणि त्यांच्या नजरेचं इतकं टोक होतंय की माझ्या अंगाला भोकं पडतायत असं मला सुरुवातीला वाटायचं. पण मी जसजशी बाहेर पडायला लागले आणि मी लोकांना सरावाची झाले, लोकांचे डोळे मला सरावाचे झाले, तेव्हा मग हे सगळं हळूहळू कमी होत गेलं आणि माझ्या लक्षात आलं की शेवटी उत्सुकतेला अंत नसतो, पण ती उत्सुकता कुठे वळवायची याचा विचार दोहो बाजूनी करायला हवा आणि कुणीतरी एकाने पहिलं पाऊल उचलायला हवं. मग दुसऱ्यांनी पहिलं पाऊल उचलावं यापेक्षा आपणच पहिलं पाऊल उचलावं हे जास्त आपल्या हातात आहे. आणि म्हणून मी तसं उचलायला सुरुवात केली आणि त्याचा टप्पा पहिला हाच होता की वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मी माझ्यासारख्या व्यक्ती अशा असतात आणि मैत्रीपूर्ण असू शकतात आणि तुम्ही या ना 1 पाऊल पुढे, मी 4 पावलं पुढे येते असं त्यांना सांगणं. तर अगदी लीलाताई पाटलांची सृजनानंद विद्यालय इथे खूप त्याची चर्चा शिक्षणाच्या प्रयोगांबद्दल पूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेर सुद्धा आहे. तर त्या शाळेत मी गेल्यावर तिथली मुलं खूप मोकळी मुक्तपणे, ती शिक्षकांच्या कडक शिस्तीतली नाहीयेत, त्यामुळे त्यांना आडवं पडून
उड्या मारत कुठलेही प्रश्न विचारायची परवानगी असते. तर त्यांनी मला विचारलं की ताई तू म्हणतेस की सेन्सेशन नाहीये म्हणजे काय नाहीये? तर मी म्हंटल हात लावून बघा, मला गुदगुल्या करून बघा, का चिमटा काढायचा असेल तर तसा करा. मग मी हात पाय मागे करत नाही याचा अर्थ मला कळलेलं नाही, कारण माझ्या त्वचेला तुम्ही ते केलं असलं तरी त्या त्वचेला कळण्यासाठी मेंदूकडून जे संदेश जावे लागतात तेच मला जात नाहीयेत. आता मी तुम्हाला असा फटका मारला किंवा तुमच्या काखेत बोट घालून गुदगुल्या केल्या तर तुम्ही कसे कराल? तसं मी पायाला करणार नाही. मग त्यांना कळलं ना, ही गोष्ट अशी आपण आपल्याला स्पर्श करू द्यावा, पाहू द्यावं. म्हणजे मी सांगते की त्या शाळेत असं आणखी मोकळेपणा आल्यावर त्या लोकांनी मला, छोट्या मुलांनी असं सुद्धा विचारलं की ताई जर तू कायम व्हीलचेअरवरच बसतेस तर तू शी कशी धुतेस? मला हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा वाटला आणि किती मूलभूत गोष्टींकडे मुलं नेतात आणि त्यांची उत्सुकता किती चांगलं करू शकते आपलं आयुष्य. तर असे थेटच प्रश्न आपण एकमेकांना विचारून सोपं करून घेतलं, सोडवून घेतलं तर आपल्याला एकमेकांविषयी काही क्लिशेस बाळगावेच लागणार नाहीत ना. तर मग मी त्यांना ते सांगितलं की मी कशी व्हीलचेअरवरनं कमोडवर शिफ्ट होते. मग कमोडच्या साईडला मी 2 बार लावलेत, कारण मला पायात टाकत नाही तर मी हाताच्या साह्यानं कशी काय शिफ्ट होईन वगैरे. मग हे सगळं त्यांना कळलं. मग एक दिवस ती काही मुलं घरी आली, मग काही जणांनी मला पत्र पाठवली. अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये मी जे गेले ना, मला 150 पत्र शाळांमधनं त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी जमा करून पाठवलेली आहेत की त्या मुलांना या मोकळ्या संवादातून किती बरं वाटलं. तर मला असं वाटतं की असं खूप 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 अनुभव आहेत माझ्याकडे. आणि त्यानं मला स्वतःला मी जॉयस्टिक नावाचं एक लहान मुलांच्या गोष्टींचं पुस्तक लिहिलेलं आहे, कुमारवयीन मुलांचं. त्याच्यात सुद्धा हेच आहे की मी कुठलेही उपदेश त्याच्यात केलेले नाहीत, कारण मला असं वाटतं की उपदेशाची गरज नसते. मुलांना शिकण्याचं वातावरण निर्माण करून दिलं की ती आपसूक शिकत राहतात. असं असं करायला पाहिजे बरं का, याला म्हणतात म्हणजे उद्बोध काय घ्यायचा, बोध काय घ्यायचा याच्यातनं. तर असं शिकवायची काही गरज नाहीये. तर ह्या सगळ्या मुलांच्या सहवासातूनच मला वाटतं माझ्या त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर मुलांनी पुन्हा मला लिहितं आणि अधिक बोलतं केलेलं आहे आणि त्यांच्या प्रश्नांमधून मला भीतीच्या आणि साहसाच्या जागा कळलेल्या आहेत आणि त्या पुन्हा अधोरेखित करणं, त्याची नवी गोष्ट करणं हे मी करत राहिलेली आहे. तू विद्यार्थ्यांच्याकडून काही घेतलंस आणि काही गोष्टी त्यांना तू दिलेल्या आहेस. ते अनुभव कदाचित तू त्यांना दिलेस आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या थेट आणि बालसुलभ प्रश्नांची उत्तरं जेव्हा दिलीस तेव्हा मला वाटतं की क्युरिओसिटी असणं ज्याला म्हणलं जातं, तर ती का आणि कशासाठी आहे याची उत्तरं जेव्हा तू त्यांना दिलीस तेव्हा मला वाटतं ती अत्यंत मोकळी झाली असतील. आणि तुझ्यासारख्या व्यक्तींशी आपण कसं बोललं पाहिजे, आपण काय पद्धतीने वागलं पाहिजे याचा एक छान छोटासा वस्तुपाठच मला वाटतं त्यांना मिळाला असेल. कारण परत जसं तू म्हणलीस तसं आपल्याकडे ह्या जाणीवा शिकवल्या जात नाही आणि तू ते काम करतेस विद्यार्थ्यांच्यात जाऊन. नवीन पिढी ही नेहमीच ऍक्सेप्टन्सच्या लेव्हलवरती असते. आपण जुन्यांना बदलायच्या प्रयत्नात फार न लागलेलंच बरं असतं बहुतेकदा. पण नवीन मला वाटतं मुलं जी आहेत, म्हणजे साध्या स्वच्छतेच्या सवयी शिकवायच्या असतील तरी सुद्धा त्या नवीन मुलं पटकन घेतात. तसंच मला वाटतं तुला विचारल्या गेलेल्या प्रश्नाचंही होतं ते तुझं घर बघायला आले की तुला ऍक्सेसेबल गोष्टी सगळ्या कशा केलेल्या असतील. तुझ्या घराची सफर करायला खरंच सोनाली आम्हालाही आवडेल. एकच मध्ये इंटरप्ट करते, आता आठवलं. एका शाळेतला म्हणजे एक अतिशय काय म्हणतात तिथं अगदी मध्यम वर्गांपेक्षा खालची जी मुलं आहेत ती अशी शाळा असणारी, म्हणजे अशा शाळेत असणारी ती मुलं होती. त्यांच्यापैकी 2-3 मुलांनी मला सांगितलं की मी मोठा झाल्यावर जेव्हा घर बांधेन तेव्हा पायऱ्यांच्या शेजारी मी रॅम्प पण करेन ताई, जिथं तू आली पाहिजे. तर मला वाटतं की हेच उत्तर आहे. बात आहे. म्हणजे ही जाणीव मुलांच्यात डेव्हलप करणं, कदाचित ज्यांनी ऑलरेडी घरं बांधून ठेवलेली आहेत त्यांना ही जाणीव नाही करता येणार. पण मला खरंच म्हणजे त्या मुलाचं कौतुक करावं असं वाटेल की ज्यांनी तुला हे सांगितलं की तू आमच्या घरी यावीस म्हणून मी रॅम्प बांधून घेईन तुझ्यासाठी. फंटास्टिक. याच्यापेक्षा मुलांच्या मनावरती एखादा गोष्ट ठसवणं आपण ज्याला म्हणतो वेगळं, याच्यापेक्षा काही खरंच नाही होऊ शकत. खूप सुंदर सांगितलं सोनाली. पण तू मला एक सेकंदभर तसा मुलगा डोळ्यासमोर येतो आहे, कदाचित चेक्सचा युनिफॉर्म घातलेला असेल आणि सांगतोय तो तुला की मी जेव्हा घर बांधले ना तेव्हा मी तुझ्यासाठी रॅम्प बांधणार आहे. फंटास्टिक. एक
वेगळा असा नाही, पण तुझ्या आवडीच्या विषयाशी अनुवाद करणं हा तुझा आवडीचाही प्रांत आहे आणि तो तुझा व्यवसायाचा भाग आहे असं आपण म्हणूया. तर अनुवादक म्हणून तुझी भूमिका, एखादं पुस्तक जेव्हा तुझ्याकडे किंवा एखादी कलाकृती तुझ्याकडे अनुवादासाठी येते तेव्हा तुझी भूमिका स्वतःची काय असते, किंवा हे काम तुझ्यापर्यंत आल्यानंतर तू काय पद्धतीने एखादी फ्रेम आखतेस की हा मला या पद्धतीने हे काम करायचंय? खरं तर ती माझी आता काम करत जाताना तयार होत जातीये. कारण की अगदी सुरुवातीला म्हणजे न्यूनगंडातूनच मी हे काम सुरू केलं होतं. कारण की इंग्रजीतून किंवा हिंदीतून मराठीत पुस्तक आणण्यासाठी माझी मूळ भाषा आधी चांगली हवी, ज्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स काही प्रमाणात होता. पण दुसऱ्या भाषेतलं मला नीट कळतंय का याच्याबद्दल काम केल्याशिवाय मला कळणार नव्हतं. आणि मला वाटतं की आता माझी 4 पुस्तकं अनुवादित आलेली आहेत, पुढची 3 येणार आहेत. तर त्यातनं मला काही प्रमाणात शिस्त आता शिकता येते. पण मला असं वाटतं की प्रत्येक अनुवादाचं पुस्तक वेगळ्या प्रकारच्या माणसानं लिहिलेलं असतं, म्हणजे ज्याचा मी अनुवाद करणार असते ते पुस्तक. तर म्हणजे डॉक्टर अरुण गांधींसारख्यांची भाषा वेगळी असते. सलमाची घरगुती स्वच्छंद प्रसन्न भाषा आणि सविस्तर वर्णन करणारी पाल्हाळी घरगुती भाषा ही वेगळी आहे. गणितज्ञ रामानुजनची गोष्ट सांगणाऱ्या प्राध्यापकाची भाषा निराळी आहे. किंवा आता मी जे काम केलं ती एक रहस्य कथा आहे. तर 135 वर्षापूर्वीच्या लंडन मधली गोष्ट सांगणारी ती भाषा वेगळी आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळी मला काहीतरी नवं शिकावं लागतं. फक्त सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात शिकणं हेच आहे की सगळे OTT प्लॅटफॉर्मचे मोह बाजूला ठेवून मी मोबाईलमध्ये किंचित सुद्धा न डोकावता साधारणपणे 3 तास कामात बैठक मारून बसू शकते का? तर ते अवधान पाळण्यासाठी आता जास्त कष्ट करावे लागतात. कारण मी स्वतः पण हा म्हणजे निसरड्या जागेवरनं बरेचदा वाटचाल करत असते की मी एकीकडे काम करत असते आणि अर्धा पाऊण तास काम केल्यावर स्वतःला बक्षीस म्हणून मी एक सिनेमा लावून ठेवलेला असतो दुसऱ्या ठिकाणी ओपन करून, आणि एक 10 मिनिटं पाणी पिताना सुद्धा मी सिनेमा बघते आणि मी म्हणते की ओके आता 20 मिनिटं सिनेमा बघितला, आता बास करूया, आता परत अर्धा तास काम करूया. तर मला वाटतं की ही शिस्त मला स्वतःलाही आणण्याची गरज आहे. माझ्या बळावरच मी काम करताना मी स्वतःला इतक्या सवलती नाही देता कामा. तर मी अजून काय म्हणतात या क्षेत्रात 13 वर्ष इतकीच जुनी किंवा इतकी नवी आहे. आणि अधिकारवाणीनं एखाद्या कामाच्या पद्धतीविषयी विश्लेषण करावं इतकी मी पूर्ण खोल मुरले नाहीये. मी प्रत्येक कामात जरी खोलवर उतरले असले तरी त्याबद्दल विश्लेषण करणे इतकं माझ्या हाती अजून प्रगल्भता सापडायची आहे. सुद्धा इतक्या मोकळेपणाने सांगणं खरंच नाही जमत. अगं तू तेही इतक्या मोकळेपणाने सांगतेस की मला 13च वर्ष झाली आहेत, मग तुम्ही मला जुनी म्हणा किंवा नवीन म्हणा, रादर तुझं तेच नवे पण जे काही आहे हे तुला अजून अजून गोष्टी शिकायला बहुधा पुढे ढकलता आहे. जसं तू म्हणालीस की प्रत्येक माझ्या समोर येणारं पुस्तक हे वेगळ्या माणसाने लिहिलेलं असतं, वेगळ्या व्यक्तित्वानं लिहिलेलं असतं, वेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं. मला सगळ्या आमच्या बघणाऱ्यांना हे सांगायला अत्यंत आनंद होईल. मध्यरात्री नंतरचे तास या तामिळ बंडखोर लेखिका सलमा यांच्या कादंबरीच्या अनुवादासाठी 2020चा साहित्य अकादमीचा जो पुरस्कार तुला जाहीर झाला आहे, आधी त्या पुरस्काराबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन सोनाली. थँक्यू. कारण मुख्य कलाकृती जितकी दमदार असते तितकाच त्याचा अनुवाद सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्यातली भाषा महत्वाची असते. काय सांगशील या मुख्य कलाकृतीबद्दल आणि अनुवाद करताना आलेल्या तुला म्हणजे तुझ्या ज्या काही जाणीवा होत्या त्याबद्दल आम्हाला दोन्ही बद्दल ऐकायला नक्की आवडेल. कारण साहित्य अकादमीचा पुरस्कार हा जनरल सगळ्यांना नाही मिळत ग. जे तू काम केलं आहेस त्या कामाचं हे खणखणीत वाजलेलं नाणं आहे हे मात्र नक्की जरूर सांग. तर सलमा नावाची तमिळ बंडखोर लेखिका आहे जिचा मी मगाशी उल्लेख केला. तिची ही पहिली कादंबरी तमिळ भाषेत तिनं लिहिलेली. ती इंग्रजीतून माझ्याकडे अनुवाद करण्यासाठी आली. 578 पानांची ती होती आणि त्या संपूर्ण कादंबरीमध्ये उंबरठ्या आत अडकलेल्या स्त्रियांचं भावविश्व होतं. मासिक पाळी झाल्यावर शिक्षणाला परवानगी नाही, मनोरंजनासाठी
सिनेमा, नाटक अशा गोष्टींना परवानगी नाही आणि तुम्ही बुरख्यातच वावरायचं जेव्हा बाहेर वावरायचं असेल तेव्हा. आणि पुरुषसत्ताक जगामध्ये ज्या प्रकारचं बंदिस्त पण वाट्याला येतं तसं त्या स्त्रिया जगत होत्या. आणि त्या स्त्रिया पुरुष सगळे कामाला गेल्यावर किंवा ते परदेशी राहून काम करताना आणि वर्षातून एकदाच ते परतायचे तेव्हा, तर त्या मधल्या काळात त्या काय बोलतात त्यांच्या स्वतःविषयी, शेजाऱ्यांविषयी, त्यांच्या सेक्शुअलिटी विषयी, आणि किती मनमोकळी चर्चा त्या करतात आणि उलट्या सुलट्या गोष्टी, त्यांच्या रंजक गोष्टी आणि बरंच काही, म्हणजे नात्यांची पडझड, रूढी परंपरा आणि धर्मानी लादलेल्या गोष्टी, आणि त्या सगळ्यातनं त्या बंदिस्तपणाला छोटी छोटी खिंडारं पाडणाऱ्या, आपल्या श्वासापुरती जागा शोधणाऱ्या असंख्य स्त्रिया सलमाच्या या पुस्तकात आहेत. आणि मला वाटतं की त्यातल्या एकीची गोष्ट सांगून भागणार नाही, कारण त्याच्यात छोटी राबिया आहे, लग्नाच्या पहिल्या दिवशी परत नवरा पसंत नाही म्हणून माहेरी परत येणारी फिरदौस आहे, वैधव्याच्या झळांनी त्रासलेल्या स्त्रिया आहेत, असं बरंच बरंच काही त्या पुस्तकात आहेत. आणि मला वाटतं की ते पुस्तक मुळातून वाचलं तरच कळेल. आणि आव्हानं जरूर होती, बाहेरच्या देशांच्या संस्कृतीविषयी आपल्याला सहजगत्या कळतं, पण प्रादेशिक भागात भारतासारख्या इतक्या विविधांगी देशामध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये खूप वेगवेगळी राहणी आहे. माणसं इथून तिथून भावभावनांनी एकाच प्रकारच्या सुखदुःखांमध्ये खचत किंवा उभी राहत असली तरी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरांनी त्यांच्या जगण्याचा एक तर काच होतो किंवा ते उन्नत तरी होतात. तर मला वाटतं की ते सगळं समजण्यासाठीची साधनं माझ्यापाशी नसल्यामुळे आणि मूळ तमिळ भाषेचा गंध कसा आहे हे सुद्धा मी न शिकल्यामुळे त्या अडचणी होत्याच. पण मला वाटतं की ते सलमानं इतकं पॅशनेटली लिहिलेलं आहे की मला ते कदाचित सापडलं, पण मुळातून वाचल्याशिवाय मी काय म्हणते ते तुम्हाला कळणार नाही. जरूर पुस्तक वाचायला तर नक्की आवडणार आहेच. ज्या आजची मुलाखत ऐकणाऱ्यांना हे पुस्तक वाचायचं असेल त्यांना ते कुठे अवेलेबल होईल याचे डिटेल्स आपल्या मुलाखतीच्या शेवटी येणार आहेतच. नंतर सोनालीचं सर्व साहित्य जे काही तिने दिलेलं आहे याचे सगळ्याचे डिटेल्स शेवटी येतील. ज्यांना पुस्तक विकत घ्यायचं असेल त्यांनी जरूर त्या ठिकाणी जाऊन हे पुस्तक जरूर घ्या. आणि जसं ती म्हणाली की सलमाला नक्की काय म्हणायचं होतं हे तुम्ही जरूर पाहू शकता. सोनाली, आज तुझ्यासारखी सिद्धहस्त लेखिका असं आपण नक्की म्हणूया, कारण ते दान असतं, ते वरून येतं किंवा कधी कधी ते कष्टांनी देखील मिळवता येतं. तुझ्या बाबतीत मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. विचारांनी सुद्धा तुला हे दान प्रदान केलेलं आहे की ते तुझ्यापर्यंत हळूहळू ग्रॅज्युअली वाढत गेलं आणि मग ते तुझ्यापर्यंत आलेलं आहे. तू डेलिबरेटली प्रयत्न केले आहेस लिखाणासाठी. तुझं हे काम अशाच पद्धतीने पुढे चालत राहू ही आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा तुला. आणि तू आमच्या या प्लॅटफॉर्मवरती आज आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू कामाक्षी.